सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे। कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 उमेदवारांचे एकूण 5 अर्ज अवैध ठरले आहेत। यामध्ये वर्षा कुडाळकर, रामदास ठाकूर, अंकुश जाधव आणि कल्पेश मजगे यांचा समावेश आहे। पंचायत समितीतील सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत। पुढील कार्यवाही निवडणूक अधिकारी निश्चित करतील। 22 जानेवारी 2026 रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि विहित टाइम टेबल प्रमाणे छाननीची प्रक्रिया कुडाळ तालुक्यासाठी पार पडलेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये एकूण 9 गट आणि 18 गण आहेत। 9 गटासाठी काल 21 जानेवारी शेवटपर्यंत 48 उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल होते आणि 18 गणासाठी 64। तर आज छाननी अंती जिल्हा परिषद गट 28, 30 आणि 31 यामध्ये अनुक्रमे 1, 1 आणि 3 असे एकूण 5 अर्ज अवैध ठरलेले आहेत। म्हणजे गटाच्या 48 उमेदवारी अर्जापैकी 5 नॉमिनेशन गेल्यामुळे 43 उमेदवारी अर्ज आज दाखल आहेत। गण एकूण 64 अर्ज आमच्याकडे प्राप्त होते, त्यापैकी एकही अर्ज इथे बाद ठरलेला नाही, सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत। त्यामुळे गणासाठी 64 उमेदवार आजही पात्र ठरत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सिंधुदुर्ग।